कुठं जाता नाही आलं, कारण मला वडिलांची आणि आईची दोन्हीचे पण कर्तव्य माझ्या मुलांसाठी मला पूर्ण करायचे होते. आणि माझ्या मुलांना उद्या म्हणजे मला कोणी म्हणायला नव्हतं पाहिजे की तुम्ही काय केलं नगरला जाऊन किंवा तुमच्या मुलांनी काय केलं. तर माझी हीच हे राहिलं की माझ्या मुलांना काहीतरी चांगलं करावा आणि म्हणजे त्यांना पुढे एक चांगलं भविष्य द्यावं किंवा पुढे चालून की असं फिरले नाही पाहिजेत मुलं. त्यासाठी मग इथून मी 2009ला आर्मी स्कूलला त्यांना शाळेत टाकलं. भैया त्यावेळेस पहिलीला टाकला. त्याच्यानंतर 12वीपर्यंत त्याचं शिक्षण आर्मी स्कूलमध्येच झालं. 12वी तसं त्यांनी NDAची एक्झाम दिली. तो फर्स्ट अटेम्प्टमध्ये त्यांनी तो अटेम्प्ट क्लिअर केला. त्याच्यानंतर त्याचा इंटरव्ह्यू बँगलोरला झाला. तो पण त्यांनी फर्स्ट अटेम्प्टमध्ये त्याचा क्लिअर झाला. आणि त्याच्यानंतर त्याला NDAचं जॉईनिंग लेटर आलं. त्याने मग 3 वर्ष NDAला केले आणि 1 वर्ष आईनी देहरादूनला केलं. त्याचा म्हणजे प्रवास हा खूप खडतर, म्हणजे तो आम्हाला घरी मला काहीच सांगत नव्हता की नको आई माझी काळजी करो की मी तिथलच्या काही गोष्टी तुला सांगत तर. त्यामुळे तिथलचं इतकं खडतर परीक्षण त्यांनी एक शब्दाने पण मला म्हणलं नाही की आई मला खूप त्रास आहे किंवा काहीच बोलला नाही. आणि ते त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलं. आणि माझ्या पोटी इतका चांगला पुत्र आला, म्हणजे त्यांची तर खंत आहे मला आयुष्यात, ती तर कधीच पूर्ण नाही होऊ शकत. पण माझी मुलं हे खूप चांगले निघले, त्याचा मला अभिमान आहे माझ्या मुलांचा. आणि माझ्या मुलांसाठी खरंच प्राऊड ऑफ बेटा. त्याच्या वडिलांचं स्वप्न तू पूर्ण केलं. वडिलांचं होतं ते नाव तू पूर्ण पुढं चालू ठेवलं. प्राऊड ऑफ बेटा. की मी तुम्हाला काही 2 शब्द सांगवा किंवा काही सांगावं. तुम्ही माझ्यापेक्षा भरपूर जीवन जगलात आणि माझ्यापेक्षा भरपूर अनुभव घेतले ते जीवनाचे, ते खूप जास्त आहेत माझ्या वयापेक्षा पण. मी फक्त इतकं बोलेल, कधी पण आपण जिथून आलो ते आपण कधी विसरायचं नाही. सगळे आपले जे आहे आपली हिस्ट्री किंवा आपलं बॅकग्राऊंड काय आपण कधी विसरायचं नाही. माझे वडील या देशासाठी शहादत दिली आणि त्यानंतर माझ्या आईनी पूर्ण माझं बाळपण सगळं आत्तापर्यंत सगळ्या आईनीच पाठिंबा दिला मला. खूप त्रास असतो एकट्या लेडीजला, मी बघत असतो. इतकं पण लहान नाही की आता दिसत नाही, बघून असतो मी की किती त्रास होतो, किती अडचणी येतात एकटी लेडीजला पूर्ण जगामध्ये वावरायला. त्यासाठी मी माझ्या आईला हात जोडून हे करतो की त्यांनी आजपर्यंत माझे साथ दिले. मला आणि ताईला खूप मोठं केलं. सगळं आईचं आहे. आमचं सगळं हे सगळं आजपर्यंत आज जी अचिव्हमेंट झाली आहे ते पप्पा आणि आईसाठीच आहे. आणि त्यांच्या त्या चेहऱ्यावरती ती स्माईल बघणार ते गुड शबाशीसाठी गेले. तसेच फक्त लास्टली मी हेच म्हणतो की थँक्यू सगळ्यांनी माझा इतका अभिमान ते केल्याबद्दल. आणि सगळं तुमचा सत्कार करायचा. आलेले सर्वच पाहुणे त्यांनी त्यांच्या जागा खूप काही मोठं केलेलं आहे. पण इथे मी वेळेच्या अभावाने आपल्या सर्वांचं नाव घेत नाही, त्याच्याबद्दल मी समस्वी आहे. आणि सर्वप्रथम तर त्यांच्या आई, तुम्ही खरंच खूपच हिंमतवान आहात की तुम्ही एवढं पत्नी आहात तरी पण तुम्ही तुमच्या मुलाला परत आणखी एकदा देश सेवेसाठी पाठवताय. तुमचं करावं इतकं कौतुक कमीच आहे, कारण ही खूप मोठी गोष्ट आहे की आपले पती त्यांनी ते शहीद असताना सुद्धा तुम्ही स्वतःच्या पोटच्या मुलाला त्याच जागेवर पाठवताय. ही एक पत्नीसाठी आणि आईसाठी खूप मोठी गोष्ट आहे की स्वतःचं मूल आपण देश आणि एकुलता एक मुलगा आहे तुमचं, ते तुम्ही देश सेवेसाठी पाठवताय. खरंच पूर्ण भारत देश आमचा पाठवता तुमचा खूप ऋणी आहे, कारण तुम्ही एवढी मोठी गोष्ट केली आहे. ते सहजासहजी एक साधी आई तर नाही करू शकत, स्वतःच्या मुलाला या जागेवर पाठवत नाही. पण मी एक आई असून सुद्धा मीही हा विचार करायला थोडी घाबरते. पण तुम्ही खरंच तुमचं कौतुक आहे आणि खूप तुम्ही वीर आहात. जरी तुम्ही फौजमंद नसताल तर तुम्ही 2 मुलं, तुम्ही आई आणि पत्नी, या दोन्ही गोष्टी तुम्ही खूप चांगल्या केलेल्या आहेत. त्याच्याबद्दल खूप खूप कौतुक आहे. आणि वीर आई तुमचंही तर खूप खूप असं मी स्वागत करते, कारण तुमचे
सर्वांचे इथे पट्टी घोकंपट्टी करून पास झालेली सुद्धा नाही. यू हॅव टू हॅव these 28 पर्सनॅलिटी क्वालिटी स्ट्रेट्स विदिन यू. तुमच्यात जर ते गुण असतील तरच तुमचं सिलेक्शन होतं, नाही तर नाही. याच्यानंतर SSB झाल्यानंतर यांचं मेडिकल होतं. मेडिकल मध्ये फिट असेल तरच पुढं एनडीए ला. आणि एनडीए वाट एनडीए कॉलेज आहे बीबीपी कॉलेज साठी, तिथं ग्रॅज्युएशन मिळालं जातं तुम्हाला. 12वी नंतर काय होतं, ग्रॅज्युएशन. जवाहरलाल युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये ती कॉलेज आहे, नॅशनल होणारी संस्था कॉलेज. तिथं BSc ची डिग्री दिली जाते जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या मार्फत. ती परीक्षा पास झाल्यानंतर पास आउट होतो, सगळं मिलिटरीचं ट्रेनिंग तिथं दिलं जातं एनडीएला. ॲज वेल ॲज तुमचं ग्रॅज्युएशन, सायन्स ग्रॅज्युएशन, BSc ही डिग्री. तुम्ही आर्मी ऑफिसर नाही आहेत, तुम्ही ऑफिसर नाही आहेत एनडीए पास झालं तरी तुम्हाला तिथून व्हेरियस अकॅडमीला जावं लागतं. आर्मीमध्ये तुम्हाला जर अलॉट केलं गेलं तर तुम्हाला देहरादूनला जावं लागतं. त्याला म्हणतात इंडियन मिलिटरी अकॅडमी. एअरफोर्सला गेला तर तुम्हाला बिदरला जावं लागतं, एअरफोर्स अकॅडमी. नेव्हीला झाला, नौदलात झाला तर कोचिनला जावं लागतंय, इंडियन नेव्हल अकॅडमी. तिथं 1 वर्षाचं ट्रेनिंग करावं लागतं. आणि इथलं ट्रेनिंग नाहीये पळायचं किंवा इथलं शाळेतलं स्पोर्ट्सचं इव्हेंट नाहीये. त्याच्यात कठोर आणि कठोरतम ट्रेनिंग कुठेच नसतं. स्वागत करतो. नगर पंचायतच्या माध्यमातून या काही वर्षामध्ये अनेक बापू बरोबर नाही अनेक जणांची आपण तुम्ही सत्कार केले, कौतुक केलं. हे एक जमेची बाजू आहे की आपल्या या भूमिपुत्राचा सत्कार होणं गरजेचं आहे. थोडक्यात माहिती